नमस्कार, मी निलेश करव. आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. पर्यटन म्हणजे फिरायला जाणं. पण आपल्या स्रोतांचा अभ्यास करताना एक प्रश्न समोर येतो की पर्यटन म्हणजे फक्त सुट्टीत मजा करणं आहे की त्याचा आपल्या इतिहासाशी, आपल्या संस्कृतीशी काहीतरी खोलवर संबंध आहे. अनेकांना वाटतं की पर्यटन ही गेल्या 100-200 वर्षांतली गोष्ट आहे. पण आज आपण जे स्रोत तपासणार आहोत ते सांगतात की भारतात फिरण्याची परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण हाच प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे तीर्थयात्रेपासून सुरू झालेली ही गोष्ट आज एका प्रचंड मोठ्या जागतिक उद्योगात कशी बदलली आणि या सगळ्यात आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचं आव्हान किती मोठं आहे हे पाहूया. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला प्रवास आणि पर्यटन यातला फरक समजून घेऊया का? पूर्वी लोक प्रवास करायचे, पण तो कशासाठी? आपल्या स्रोतानुसार कारणं खूप स्पष्ट होती. म्हणजे तीर्थक्षेत्रांना भेटी देणं, जत्रा यात्रांमध्ये सहभागी होणं, शिक्षण किंवा मग व्यापार. बरोबर. आणि इथेच पर्यटनाचा मूळ उद्देश दडलेला आहे. एका विशिष्ट हेतूने, तो धार्मिक असो वा व्यापारी, आपल्या घरापासून दूरच्या ठिकाणी प्रवास करणं. गंमत म्हणजे ही परंपरा किती जुनी आहे याचा पुरावा आपल्याला बौद्ध वाङ्मयात मिळतो. अच्छा. असं म्हणतात की गौतम बुद्धांनी स्वतः अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या आणि बौद्ध भिक्खू किंवा जैन मुनींसाठी तर सतत फिरणं म्हणजे भ्रमण करणं हे त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग होतं. अगदी. संत नामदेव, गुरु नानक, रामदास स्वामी या सगळ्यांनी भारत भ्रमण केलं होतं. पण हे झालं भारतातल्या प्रवासाचं. जागतिक स्तरावर काही असे प्रवासी होऊन गेले ज्यांनी जगाचा नकाशाच बदलून टाकला. हो. आपल्या स्रोतांमध्ये स्पेनच्या बेंजामिन ट्युडेलाचं नाव येतं. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी. हो, बेंजामिन ट्युडेला हे एक अत्यंत महत्वाचं नाव आहे. साधारणतः 12व्या शतकात म्हणजे 1159 ते 1173च्या दरम्यान हा माणूस फ्रान्स, इटली, भारत आणि चीनपर्यंत फिरला. त्या काळात. हो, विचार करा, त्या काळात प्रवास करणं किती कठीण असेल. पण त्याच्या नोंदींमुळे, त्याच्या डायरीमुळे आपल्याला त्या काळातलं जग कसं होतं याची एक जबरदस्त कल्पना येते. तो फक्त फिरला नाही, त्याने इतिहास लिहून ठेवला. आणि त्यानंतर येतो मार्को पोलो. आपल्या सगळ्यांना त्याचं नाव माहीत आहे. स्रोतांमध्ये म्हटलंय की त्याने युरोपला आशियाची, विशेषतः चीनची ओळख करून दिली. इथे एक खूप रंजक मुद्दा आहे. मार्को पोलोचं पुस्तक द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो हे फक्त एक प्रवास वर्णन नव्हतं. मग एका अर्थाने ते त्या काळातलं बिझनेस प्रपोजल होतं. अच्छा. त्याने आशियातील संपत्तीचं, तिथल्या मसाल्यांच्या पदार्थांचं, रेशमाचं असं काही वर्णन केलं की युरोपीय व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या पुस्तकाने पूर्वेकडील देशांचा एक ब्रँड तयार केला, ज्यामुळे युरोपमध्ये व्यापाराची आणि प्रवासाची एक प्रचंड इच्छा निर्माण झाली. वाव. आणि खरं तर याच इच्छेतून पुढची अनेक शतकं शोधमोहिमा निघाल्या आणि वसाहतवादाची बीजं रोवली गेली असंही काही अभ्यासक मानतात. वा. म्हणजे एका प्रवाशाच्या लिहिण्याने जगाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. आता इब्न बतुताबद्दल बोलूया. हा तर अजूनच विलक्षण माणूस होता. 30 वर्ष जग फिरला आणि त्याचा नियम होता एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही. हो, त्याचा हा नियम खूपच प्रसिद्ध आहे. पण यावर एक प्रश्नही उभा राहतो. कोणता? सतत नवीन वाटा चोखाळल्यामुळे त्याला जगाचा मोठा कॅनव्हास नक्कीच दिसला असेल, पण यामुळे त्याचा प्रवास वरवरचा म्हणजे आजच्या भाषेत चेकलिस्ट टुरिझम सारखा झाला असेल का? चांगला मुद्दा आहे. म्हणजे एका ठिकाणी काही काळ राहून तिथली संस्कृती खोलवर समजून घेण्याऐवजी तो फक्त ठिकाणांना टिक करत पुढे गेला असेल का? हां, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे त्याने जग पाहिलं की फक्त जगाला स्पर्श करून तो पुढे गेला? बरोबर. पण काहीही असलं तरी त्याच्या लेखनामुळे मध्ययुगीन इतिहास आणि समाजजीवन समजून घ्यायला प्रचंड मदत होते, हे नाकारता येणार नाही. नाही, ते नक्कीच. तर या सगळ्या प्रवाशांमुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की फिरण्याची उर्मी माणसाला पूर्वीपासूनच होती. पण हा वैयक्तिक प्रवास, ही साहसी मोहीम एका संघटित व्यवसायात म्हणजे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये कधी आणि कशी बदलली? त्यासाठी आपल्याला 19व्या शतकात जावं लागेल आणि या बदलाचं श्रेय जातं थॉमस कुक नावाच्या एका माणसाला. तोपर्यंत प्रवास हा धाडसी, श्रीमंत किंवा मग धर्मवेड्या लोकांपुरता मर्यादित होता. थॉमस कुकने विचार केला की हा अनुभव आपण सामान्य माणसाला एका पॅकेजच्या स्वरूपात का विकू नये. बरोबर. त्यानेच पहिल्यांदा 1800च्या दशकात लिस्टर ते लाफबरो अशी 600 लोकांची एक रेल्वे सहल आयोजित केली. आणि ती यशस्वी झाली.
इथूनच पॅकेज टूरची संकल्पना जन्माला आली. अगदी. तिकीट काढा आणि बाकीची सगळी काळजी आयोजक घेतील. आज आपण जे SOTC, केसरी, वीणा वर्ल्ड बघतो त्या सगळ्याचा पाया थॉमस कुकने घातला. अगदी. आणि मग तंत्रज्ञानाने या उद्योगाला प्रचंड गती दिली. विमान, रेल्वे, जहाजं यामुळे जग जवळ आलं. आणि भारतात विशेषतः 1991च्या आर्थिक उदारीकरणानंतर एक मोठा बदल झाला. मध्यम वर्गाच्या हातात पैसा आला, त्यांची स्वप्न मोठी झाली आणि मग परदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या अक्षरशः स्फोटकरित्या वाढली. हो, आज पर्यटन हा एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे. आणि या व्यवसायाचे अनेक प्रकारही निर्माण झाले आहेत. आपल्या श्रोत्यांमध्ये काही प्रमुख प्रकारांबद्दल सांगितलं आहे. सुरुवात करूया ऐतिहासिक पर्यटनापासून. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे किल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले पाहण्यासाठी, त्यांचा इतिहास अनुभवण्यासाठी आज हजारो तरुण-तरुणी ट्रेकिंग करतात. हो, आणि जेव्हा तुम्ही रायगडावर किंवा सिंहगडावर उभे राहता तेव्हा तुम्ही फक्त एक डोंगर चढलेले नसता, तर तुम्ही इतिहासाचा एक जिवंत भाग अनुभवत असता. खरंय. हीच ऐतिहासिक पर्यटनाची खरी ताकद आहे. दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकरांसारख्या व्यक्तींनी तर आपलं आयुष्य यासाठी वाहिलं. ते स्वतः लोकांना किल्ल्यांवर घेऊन जायचे आणि तिथला इतिहास जिवंत करायचे. किल्ल्यांपुरतं मर्यादित नाही. राजस्थानमधले राजवाडे असोत किंवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ठिकाणं असोत, हो, लोकांना जिथे इतिहास घडला तिथे जायला आवडतं. बरोबर. दुसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन. निसर्गाचे चमत्कार पाहण्यासाठी प्रवास करणं. हो, उत्तराखंडमधली व्हॅली ऑफ फ्लावर्स किंवा आपल्या महाराष्ट्राचं लोणार सरोवर किंवा अहमदनगर जिल्ह्यातलं निगोजचं रांजणखळगं ही अशी ठिकाणं आहेत जिथे निसर्गानं किमया केलेली आहे. आणि ही किमया डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक तिथे गर्दी करतात. बरोबर. यातून निसर्गाबद्दल कुतूहल आणि आदर दोन्ही वाढतं. नक्कीच. आता एका नवीन प्रकाराबद्दल बोलूया जो खूप वेगाने वाढतोय. आरोग्य पर्यटन, हेल्थ टुरिझम. आपल्या स्रोतांनुसार भारतातल्या वैद्यकीय सेवा पाश्चात्य देशांच्या तुलनेत स्वस्त आणि तितक्याच दर्जेदार आहेत. त्यामुळे उपचारांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या वाढते. हो, आणि यात फक्त मोठे आजार किंवा शस्त्रक्रिया नाहीत. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी तर भारत एक जागतिक केंद्र बनले आहे. हो ना. केरळ किंवा उत्तराखंडमध्ये अनेक आश्रम आहेत जिथे परदेशी पर्यटक केवळ मनःशांती आणि आरोग्यासाठी महिनोन्महिने येऊन राहतात. याच जोडीला येतो कृषी पर्यटन. शहरी लोकांना शेती आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारा हा प्रकार. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण शहरी लोक शेतात जाऊन जो अनुभव घेतो तो खरा असतो की तो एक प्रकारचा रोमॅन्टिक किंवा आदर्श अनुभव असतो? बरोबर. म्हणजे खऱ्याखुऱ्या ग्रामीण जीवनातील समस्या आणि कष्ट त्यातून दिसतात की फक्त एक फार्म थीम पार्क तयार होण्याचा धोका असतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि काही प्रमाणात हा धोका नक्कीच आहे. अच्छा. कृषी पर्यटनाला जर व्यावसायिक स्वरूप द्यायचं असेल तर त्यात एक प्रकारची कृत्रिमता येऊ शकते. पण त्याचा एक सकारात्मक पैलूही आहे. तो कोणता? या पर्यटनामुळे शहरी लोकांना निदान अन्न कुठून येतं, शेतकरी किती मेहनत घेतात याची जाणीव होते. आणि आता तर हा ट्रेंड उलट्या दिशेनेही सुरू झालाय. म्हणजे भारतातले शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी इस्रायलसारख्या देशांना भेटी देत आहेत. येस. हे सुद्धा कृषी पर्यटनाचंच एक रूप आहे. वा, हे खूपच छान आहे. आणि मग आहे क्रीडा पर्यटन. ऑलिम्पिक, विम्बल्टन किंवा क्रिकेट वर्ल्ड कप बघायला दुसऱ्या देशात जाणं हा तर आता एक मोठा उद्योग झालाय. नक्कीच. थोडक्यात काय तर माणसाला फिरायला फक्त एक निमित्त लागतं. मग ते इतिहासाचं असो, निसर्गाचं, आरोग्याचं किंवा खेळाचं. अगदी. आणि या सगळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे पर्यटनाचा विकास. पण विकासासोबत आव्हानही येतात. आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे सोयीसुविधा आणि आपला वारसा जपण्यातला समतोल साधणं. बरोबर. आपण म्हणतो की पर्यटक आले पाहिजेत, पण त्यांच्यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहेत? हाच तर प्रश्न आहे. उत्तम दर्जाची हॉटेल्स, स्वच्छतागृह, प्रवासासाठी चांगले रस्ते, ह्या मूलभूत गोष्टी आहेत. आणि यात दिव्यांग पर्यटकांचा विचार करणं तर अत्यंत गरजेचं आहे. हो. त्यांच्यासाठी रॅम्प्स किंवा विशेष स्वच्छतागृहांची सोय आपल्या पर्यटन स्थळांवर किती ठिकाणी आहे हा एक मोठा प्रश्न आहे. खरंय. पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊच शकत नाही. पण त्याहूनही गंभीर आव्हान आहे ते म्हणजे आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं. आपल्या देशात अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेण्या, कास पठार यांसारखी जागतिक वारसा स्थळं आहेत. जगभरातून लोक हे वैभव पाहायला येतात. पण आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा काय दिसतं?
लेण्यांच्या भिंतींवर राहुल लव्स प्रिया कोरलेलं दिसतं. अरे देवा. किल्ल्यांच्या परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या आणि वेफर्सच्या पिशव्यांचा खच पडलेला असतो. हे पाहून अक्षरशः मान शरमेने खाली जाते. आपण आपल्याच ठेव्याची अशी विल्हेवाट का लावतो? याचं मूळ एका मोठ्या समस्येत आहे. ती म्हणजे आपलेपणाचा अभाव. म्हणजे जेव्हा लोकांना एखादी ऐतिहासिक वास्तू आपली वाटत नाही, आपल्या पूर्वजांचा वारसा आहे असं वाटत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी ती फक्त एक जुनी इमारत किंवा दगडांचा ढिगारा असतो. बरोबर. त्यामुळे तिथे कचरा टाकायला किंवा नावं कोरायला त्यांना काहीच वाटत नाही. खरी गरज आहे ती हा आपलेपणा निर्माण करण्याची, लोकांमध्ये आपल्या वारसाबद्दल एक भावनिक नातं तयार करण्याची. म्हणूनच आपल्या स्रोतांमध्ये जे 2 निश्चय सांगितले आहेत ते मला खूप महत्वाचे वाटतात. कोणते? मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही आणि मी कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. या फक्त घोषणा नाहीयेत, तर ही एक सवय बनायला हवी. आणि ही सवय लावण्यासाठी वारसा मुसाफिरी किंवा हेरिटेज वॉक सारखे उपक्रम खूप प्रभावी ठरतात. हो, मी ऐकलं याबद्दल. गुजरातच्या अहमदाबाद शहरात असा हेरिटेज वॉक खूप प्रसिद्ध आहे. आता आपल्याकडे मुंबई पुण्यातही असे वॉक आयोजित केले जातात. जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ज्ञासोबत जुन्या शहरातून फिरता आणि तो तुम्हाला प्रत्येक इमारतीची, प्रत्येक गल्लीची गोष्ट सांगतो, तेव्हा त्या निर्जीव वास्तू तुमच्याशी बोलायला लागतात. मग तुम्ही त्यांना कधीच विद्रूप करू शकत नाही. म्हणजे सरकार आणि नागरिक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 साली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची म्हणजे MTDCची स्थापना झाली. हो. त्यांची अनेक ठिकाणी पर्यटक निवासस्थानं आहेत. पण फक्त सरकारी प्रयत्नांनी हे शक्य आहे का? नाही, अजिबात नाही. सरकारची भूमिका सुविधा निर्माण करण्याची आणि धोरणं ठरवण्याची आहे. पण वारसा जपण्याची अंतिम जबाबदारी ही आपली म्हणजे नागरिकांचीच आहे. कारण पर्यटन हे फक्त फिरणं किंवा इतिहास जतन करणं नाही, तर ती एक प्रचंड मोठी आर्थिक शक्तीसुद्धा आहे. हो, यावर बोलणं महत्वाचं आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय. हे कसं शक्य आहे? याची एक साधी साखळी आहे. विचार करा, एक परदेशी पर्यटक मुंबई विमानतळावर उतरतो. तो उतरल्या क्षणापासून देशासाठी उत्पन्न मिळवून द्यायला सुरुवात करतो. अच्छा. त्याने भरलेली व्हिसा फी, एअरपोर्टवरून हॉटेलपर्यंत टॅक्सीचं भाडं, हॉटेलचं बिल, तो जे काही खाईल पिल त्याचा खर्च, स्थानिक वस्तूंची खरेदी. हां, प्रत्येक टप्प्यावर तो पैसे खर्च करतो. अगदी. आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आणि याचा थेट फायदा स्थानिक लोकांना होतो, बरोबर? हो, नक्कीच. पर्यटन केंद्रांच्या आसपास बाजारपेठा तयार होतात. तिथल्या हस्तकला, कुटीरोद्योग यांना ग्राहक मिळतो. पर्यटक स्थानिक खाद्यपदार्थ आवडीने खातात, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू विकत घेतात. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर किंवा माथेरान. बरोबर. तिथे येणाऱ्या हजारो पर्यटकांमुळे तिथल्या स्थानिक लोकांचं घर चालतं. घोडेवाले, गाईड, फोटोग्राफर, छोट्या टपऱ्या चालवणारे. या सगळ्यांची उपजीविका पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटन बंद झालं तर या लोकांच्या रोजगाराचं काय होईल? हा एक मोठा सामाजिक आर्थिक प्रश्न आहे. म्हणजे पर्यटन ही एक अशी आर्थिक साखळी आहे जी थेट तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचते. आणि याच पर्यटनाला एका वेगळ्या विचारांची जोड देऊन महाराष्ट्रात एक अभिनव प्रयोग झाला आहे. महाबळेश्वर जवळचं भिलार. पुस्तकांचे गाव. हो, पुस्तकांचे गाव. हो, हा एक अप्रतिम प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनाने वाचन संस्कृतीला पर्यटनाची जोड दिली. भिलार गावातल्या अनेक घरांमध्ये पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवली आहेत. वा. तुम्ही निसर्गरम्य वातावरणात शांतपणे बसून पुस्तकं वाचू शकता. हा अनुभव घेण्यासाठी लोक तिथे जातात. यामुळे होतं काय की पर्यटनाला एक बौद्धिक आणि सांस्कृतिक उंची मिळते आणि गावकऱ्यांना रोजगाराची एक नवीन संधी. हा एक आदर्श मॉडेल आहे जो इतर ठिकाणीही राबवला जाऊ शकतो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की पर्यटन म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. ते एक अनुभव आहे. हो. तो इतिहास समजून घेण्याचा, निसर्गाला जवळून पाहण्याचा, वेगवेगळ्या संस्कृतींना भेटण्याचा आणि त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा एक मार्ग आहे. पण या सगळ्याचा पाया आहे तो म्हणजे आपला वारसा जपण्याची आपली सामूहिक जबाबदारी. खरे. आजच्या स्रोतांमध्ये आपण ऐतिहासिक स्थळं, वास्तू म्हणजे मूर्त वारसा जपण्याबद्दल बोललो. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. ज्या स्थळांना आपण भेट देतो तिथल्या कथा, तिथल्या परंपरा, तिथली स्थानिक भाषा किंवा खाद्य संस्कृती यांसारख्या अमूर्त वारशाचं काय? चांगला प्रश्न आहे. पर्यटन हा अमूर्त वारसा जपायला
आणि जगभर पोचवायला मदत करतं की वाढत्या व्यावसायिकतेमुळे त्याचं मूळ स्वरूपच बदलून टाकण्याचा धोका निर्माण करतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडो या